श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. शोकाकुल ग्रामवासी सुमंत्राला रथ थांबवण्याची विनंती करत होते. थांब सुमंता, थांबवी रे रथ. रथ पुढे जात होता. अयोध्येची एक एक सीमा पार करत पुढे चालला होता. श्रीरामांनी सीता लक्ष्मणासहित रात्री तमसा तटावर निवास केला. पुरवासी लोकांना झोपलेले असता सोडून वनाकडे निघाले. कोसल जनपद ओलांडून पुढे गेले. शृंगवेरपुरात गंगा तटावर आले. शृंगवेरपुरात गुह नामक राजा राज्य करत होता. या श्रीरामांच्या प्राणप्रिय सख्याचा जन्म निषाद कुलात झाला होता. तेथील निषादांचा तो सुविख्यात राजा होता. निषाद राजाकडे श्रीरामांनी मुक्काम केला. श्रीरामांच्या आज्ञेने गंगेला पार करण्यासाठी गुहाने नाव मागवले. श्रीरामांनी सुमंत्राची समजूत घालून त्याला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. नावेत बसल्यावर सीतेने गंगेची प्रार्थना केली. नकोस नौके परत फिरो ग, नकोस गंगे ओर भरो, नकोस नौके परत फिरो ग, नकोस गंगे ओर भरो, श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करो, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. गंगेला पार करेपर्यंत राजा गुह श्रीरामांसोबत नौकेत आले होते. नावेतून उतरल्यावर रामांनी गुहकाला प्रेमाने आलिंगन दिले. गुहकाला विचारलं, प्रिय मित्रा, मी तुला काय देऊ? मी तर असा वनवासी. त्यावर गुहक श्रीरामांना म्हणतो, देवा, मी तुम्हाला गंगा पार करून दिली. आता तुम्ही माझ्या जीवनाचा भवसागर पार लावून द्या. काय ती भक्ती आणि काय तो विश्वास. येथे चातुर्य शहाणे घाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले, सुखाची येथ. श्रीरामांनी नदी पार केल्यावर लक्ष्मणालाही अयोध्येला जाण्यासाठी सांगितलं. पण लक्ष्मणाने श्रीरामाशिवाय आपले जीवन असंभव असं सांगून तिथे जाण्यास नकार दिला. श्रीरामांनी त्यांना वनवासाची अनुमती दिली. लक्ष्मण सीतेसह श्रीराम जिथे भागीरथी गंगा यमुनेला मिळते त्या प्रयागाजवळ आले. प्रयागात गंगा यमुना समीप असलेल्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. तिथे भारद्वाज ऋषींनी श्रीराम आदींच्यासाठी स्वस्ती वाचन करून एखाद्या पित्याप्रमाणे मंगलसूचक आशीर्वाद दिले आणि चित्रकूटाचा मार्ग सांगितला. स्वतःच बनवलेल्या तरीने तिघांनी यमुनेला पार केलं. वनाची शोभा पाहत आणि दाखवत श्रीराम आधी चित्रकूटाला पोहोचले. वाल्मिकींचे दर्शन करून श्रीरामांच्या आज्ञेने, कोणती आज्ञा होती? या इथे लक्ष्मणा बांधकुटी मंदाकिनीच्या तटनिकटी. लक्ष्मणाने पर्णशाला बांधली. तिची वास्तुशांती करून त्या सर्वांनी कुटीमध्ये प्रवेश केला. इकडे सुमंत्र अयोध्येला परत आले. श्रीराम लक्ष्मणाविषयी वार्ता सांगितली. शोकाकुल दशरथ त्या घटनेच्या दुःखातून अजूनही बाहेर पडले नव्हते. ते अजूनच व्यथित झाले आणि खचून गेले. राजा दशरथांनी आपल्या मुनिकुमाराच्या श्रावणाच्या वधाने दुःखी झालेल्या त्यांच्या माता पित्याचा विलाप आणि त्यांनी दिलेल्या शापाचा प्रसंग कौसल्येला सांगितला आणि पुत्रवियोगाने रडत शोक करत अर्ध्या रात्रीच्या समय आपल्या प्राणांचा त्याग केला. अयोध्या पोरकी झाली. इकडे भरताला मामाच्या घरून परत आणण्यासाठी दूत गेला. अयोध्येला परत आल्यावर भरताला सगळा वृत्तांत कळला. आपल्या मातेला संतापाने तो दूषण देऊ लागला. मातान तो वैरिणी, मातान तो वैरिणी, मातान तो वैरिणी, मातान तो वैरिणी,
अश्वपतीची नव्हे सकन्या, नव्हे समाजी माय. धर्मात्म्याच्या वंशी कृत्या, निपजे नांदिल काय. वदनाथाचा करशील मोढे, वदनाथाचा करशील मोढे. पतिव्रता का कोणी, माता न तो वैरणी, माता न तो वैरणी, माता न तो वैरणी. शोकाकुल अवस्थेत भरताने राजा दशरथांचा अंत्यसंस्कार केला. अंत्यसंस्कार करून तापसी वेश धारण करून नगरवासियांना, मंत्र्यांना, सैन्याला घेऊन भरत शत्रुघ्नासह रामरायाला परत आणायला निघाला. गुहकाला भेटला. गुहकाने भरताचा दुष्ट हेतू नाही ही खात्री पटल्यावरच त्याला चित्रकूटाचा मार्ग दाखवला. दुरून भरत सैन्यासहित येताना दिसल्यावर महापराक्रमी लक्ष्मण संतापला. भरत युद्धासाठी आला असं त्याला वाटलं आणि तो युद्ध करण्यास सज्ज झाला. पण रामरायांनी त्याची समजूत घातली. त्याला विवेकाने आचरण करायला सांगितले. भरताचा हेतू जाणून घेऊन आचरण करावं हे समजावून सांगितलं. भरत रामरायाजवळ आल्याबरोबर त्यांच्या चरणांवर कोसळला. अपराधी भावनेने ग्रासलेल्या भरताने दादा म्हणून हंबरडा फोडला. सगळे भाव विभोर झाले. रामरायांनी साश्रू नयनांनी भरताला आणि शत्रुघ्नाला जवळ घेतलं. अयोध्येचा वृत्तांत भरताने रामरायांना सांगितला. पित्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर श्रीरामांनी पित्यासाठी जलांजली दान आणि पिंडदान केलं. भरताने रामरायांना अयोध्येला परत चालण्याचा आग्रह केला आणि राज्य सांभाळण्याचा आग्रह केला. रामराया भरतांची समजूत काढतात. हा सगळा दैवयोग आहे, ही कर्मगती आहे भरता, ही कुणालाही चुकणार नाही. तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनात. अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष न कोणाचा. अरे वेड्या भरता, शोक करू नकोस. हे सगळं नियतीने आखलेलं आहे आणि ही दैवगती आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळो मेळ माणसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष न कुणाचा. भरत रामरायांना परत चढण्याची विनंती करतायत आणि रामराया निग्रहाने त्यांना नाही सांगतायत. रामरायांचा निग्रह बघून भरत त्यांना म्हणतात की आता मीही तुमच्यासोबत वनवासातच राहणार, मी पुन्हा अयोध्येस परत जाणार नाही. भरताचे हे बोल ऐकून रामरायांनी पुन्हा त्यांची समजूत घातली. अयोध्येला भरताची किती गरज आहे हे समजावून सांगितलं. मातांकडे लक्ष देण्यासाठी भरताला तिथे जाणं किती आवश्यक आहे हेही सांगितलं. नाईलाजाने भरत अयोध्येला जाण्यास निघाले. भरताने श्रीरामांच्या चरणपादुका मागून घेतल्या. त्या चरणपादुका भरताने नंदीग्रामात जाऊन त्या चरणपादुकांवर राज्यावर अभिषिक्त करून त्यांना निवेदनपूर्वक राज्याचे सर्व कार्य करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे केलंही. एखाद्या तपस्व्याप्रमाणे भरत नंदीग्रामात राहत होते. चरणपादुकांची मनोभावे पूजा करत होते आणि सर्व राज्यकारभार सांभाळत होते. चित्रकूटाहून श्रीरामांनी आपला मुक्काम हलवला. मजल दर मजल करीत अत्रि ऋषींच्या आश्रमात आले.
तिथून पुढे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले. अगस्त्य मुनींकडून त्यांनी दिव्य अस्त्रशस्त्रांची प्राप्ती केली. श्रीरामांनी विचारल्यावरून त्यांना पंचवटीत आश्रम बनवून राहण्याचा अगस्त्य ऋषींनी सल्ला दिला. पंचवटी मार्गात जटायूची भेट झाली आणि परिचयही झाला. पंचवटीच्या रमणीय प्रदेशात श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणाने सुंदर पर्णशालेची निर्मिती केली. सीता आणि लक्ष्मणासहित श्रीराम तिथे राहू लागले. एकदा श्रीराम लक्ष्मणासोबत गप्पा गोष्टी करत बसली असता शूर्पणखा नामक राक्षसी अचानक तिथे आली. ती रावणाची बहीण होती. तिने देवतांच्या प्रमाणे मनोहर रूप असलेल्या श्रीरामांना पाहिलं आणि ती मोहित झाली. रामांच्या जवळ येऊन ती त्यांना आपली पत्नी करून घेण्याविषयी विनंती करायला लागली. रामांना म्हणाली, तुम्ही मला माझी पत्नी करून घ्या. पण एक पत्नीव्रत धारण केलेल्या श्रीरामांनी तिला झिडकारलं. रामाने तिला झिडकारल्यावर ती लक्ष्मणाकडे वळली. परंतु लक्ष्मणानेही नकार दिल्यावर मात्र ती चिडली आणि तिने सीतेवर आक्रमण केलं. तिने सीतेवर आक्रमण केलेलं पाहिल्यावर लक्ष्मणाने क्रोधाने तिचं नाक आणि कान कापून टाकलं. शूर्पणखेच्या मुखानं तिच्या दुर्दशेचा वृत्तांत ऐकून क्रोधानं भडकलेल्या तिच्या भावाने म्हणजे खराने श्रीराम आदींचा वध करण्यासाठी 14 राक्षसांना धाडलं. श्रीरामांनी खराने धाडलेल्या 14 राक्षसांचा वध केला. 14,000 राक्षसांच्या सेनेसह खरे दुश्मन पंचवटीला आले. राक्षसांचे श्रीरामावर आक्रमण आणि श्रीरामांनी दूषणासहित 14,000 राक्षसांचा संहार केला. खराबरोबर श्रीरामांचं घनघोर युद्ध झालं. अखेर श्रीरामांनी एका तेजस्वी बाणाने खराला ठार केलं. इकडे रावण सीतेचं हरण करण्याची योजना आखत होता. अकंपनाच्या सल्ल्याने सीतेचं हरण करायला गेला, पण मारीचानी केलेल्या रामचंद्रांच्या प्रतापाचं वर्णन ऐकून आल्या पावली लंकेला परत गेला. शूर्पणखा क्रोधित होऊन लंकेत रावणाजवळ गेली.